तुझं व्रत पूर्ण झालं. सौभाग्य रक्षण केलंस बघ तू. म्हणजे अमुक शुद्धीवर आलाय. तू काळूबाईला प्रसन्न केलंस म्हणून झालंय. आजी मला काळूबाईची प्रचिती आली आहे. म्हणजे मी नाही सांगू शकत माझ्या मनात काय सुरू आहे, पण हे सगळं मी काळूबाईमुळे पूर्ण करू शकले. आजी मला अमुकला लगेच भेटायचंय. तुझा हक्कच आहे तो. चल. अमोघ शुद्धीवर आला. वय गुरुजी. अमोघ शुद्धीत आला. माफी असावी गुरुजी. तुमच्या सिद्धीमुळे तुम्हाला कळलं असलच. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. तुमच्याच मुळे वाचलाय अमोघ. रातभर त्याच्यासाठी तुम्ही हवन करत होतात. हो, माझी सगळी शक्ती पणाला लावली मी त्याच्यासाठी. गुरुजी, तुमचं ऋण कसं फेडू आम्हाला कळत नाही. आमच्या घराला प्रत्येक संकटातून प्रत्येक वेळेला तुम्ही वाचवलंय. हो, पण हे सगळं त्या अमोघला सांगा, त्याला त्या पटवून हे. वय गुरुजी, आज अमोघ जित्ता हाय ते तुमच्यामुळेच. धूळ घेतो पायाची. मी काहीही न करता अमोघ शुद्धीवर आलाच कसा? त्या पोरीचं व्रत कामाला आलं. व्रत, त्या पोरीच्या व्रतामुळं अमोघ वाचला आहे. पाटलाला नाही कळलं पाहिजे. हे काय ठीक नाही. यावेळेस पाटलाला अंधारात ठेवता आलं तर वेळेस हे शक्य होणार नाही. काहीतरी कठोर पाऊल उचललं पाहिजे. आवली लाख्या सुराची आवली. अगं मालती, काय झालं? अहो त्या पोरीने ते व्रत पूर्ण केलं. अगं कसं शक्य आहे? अहो हो ना, पर तुम्ही अमुकशी बोलण्याचा प्रयत्न केला. कुठलं काय आईसा चिटकून बसल्या. हे बघा, काय बी झालं ना तरी त्यांच्याशी बोलायला लागणार आहे. जर का त्यांनी समजांना सगळं सांगितलं ना तर आपली वाट लागलीच म्हणून समजा. आता का आई साहेबांसमोर बोलू का? हळू बोला ना, मी आहे ना. मी काहीतरी सांगून ना आईसाहेबांना बाहेर घेऊन येते, मग तुम्ही बोला त्यांच्याशी. हा का? बरं ठीक आहे. चला. आईसाहेब, समधी गुरुजींची कृपा आहे बघा. गुरुजींमुळेच भाऊजी बरे झाले. बाय, गुरुजींनी रात्रभर हवन केलंय ना.
वय आई साहेब स्वयंसिद्ध आहेत ना ते. बरं आईसाहेब मी काय म्हणते की तुम्ही चला ना थोडा वेळ आराम करून घ्या. रात्रभर इथे बसलाय, असं जर बसून राहिलं तर आजारी पडाल तुम्ही. नाही ना ग, अमुकच्या इथून मी हलणार बी नाही. अमुक भाऊजी भाऊजी तुम्ही समजावा ना आईसाहेबांना. तुम्हाला इथे आणल्यापासून आहे ना माऊलीच्या डोळ्याला डोळा नाही लागला बघा. आता गुरुजींच्या कृपेने ना समज बरं झालंय. तुम्ही समजवलत ना तर ते ऐकतील. तुम्ही सांगा ना थोडासा आराम करा म्हणा, सांगा. मी नाही जाणार. प्लीज ऐक ना माझा, अरे पर प्लीज ऐक. ठीक आहे, मी जाते, पर आराम कर. या चौकशी तुम्ही आराम करा भाऊजी. मी माझा शब्द पाळलाय. मी माझं व्रत पूर्ण केलं आणि मला खूप आनंद होतोय की अमोकचा जीव वाचला. शालिनी, सासूबाई तुम्ही मध्ये बोलू नका. तुझ्यामुळे नाही माझ्या अमुकचा जीव वाचलाय, गुरुजींमुळे वाचलाय. तू तर त्याच्यावर गोळी चालवून मोकळी झाली ग. नाही मी नाही. तुमचा गैरसमज अजूनही गेलेला नाहीये. गप्पा वाच तू. इकडे स्वतः व्रत अर्धवट टाकून आलीस, पाहिलंय मी माझ्या डोळ्यांनी, आणि इथं आलीये मोठेपणा मिरवायला. मोठेपणा नाहीये. खरंच अमोकचा जीव वाचवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि मी माझा खारीचा वाटा उचललाय याचाच आनंद झालाय मला. बस शालिनी, बास. या पोरीनं कष्टानं व्रत पूर्ण केलंय. मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय ते, आणि त्यामुळेच अमुकचा जीव वाचलाय. तेव्हा नसते भ्रम डोक्यात बाळगू नका. कसलेही भ्रम नाहीयेत माझ्या डोक्यात. माझ्या पोरावर हिनी गोळी चालवली आहे एवढंच मला माहितीये. असं मग आता अमोघच सांगल गोळी कुणी चालवली ती. चल ग. अमुक, तू समजा खरं खरं सांगशील याची खात्री आहे मला. सांग मला, तुझ्यावर गोळी कोणी झाडली? आर्याने की आणखीन कोणी? हे बघ, आता तू सांगितलं नाहीस ना तर समजा अनर्थ घडेल. सांग रे बाबा. अमोघ, खरं काय ते सांग बाबा सगळ्यांच्या समोर. आर्यानेच झाडली ना गोळी?
मी बरा आहे आता. मी जिवंत आहे हे पुरेसं नाही आहे का आता? माझ्यासाठी हा विषय संपला आता. तेव्हा असं समजा की हा फक्त अपघात आहे. आणि हा विषय इथेच थांबव. याला म्हणतात पाटलांचा आब. खरंच तू ना तुझ्या आजाच्या वळणावर गेलायस बघ. समध्यांनी धडा घेतलं. आणि शालिनी, आता अमोघनं सांगितलंय ना हा विषय इथंच थांबवायचा, तर त्याच्या शब्दाचा मान राखायचा. आणि दुसरी गोष्ट, आर्यानं व्रत पूर्ण केलं, तिचे आभार मानायचं नसतील ना तर नको माणूस. पर तिचा अपमान केलेला मला चालणार नाही. कळलं? मिलिंद, आराम करू देत त्याला. आईसाहेब, काय त्या पोरीने अमोक भाऊजींवर भूल घातले ना, मला तर काही समजतच नाही बघा. एवढं त्यांच्या जीवावर बेतलेलं तरी पण तिलाच पाठीशी घालतात ते. आणि वरून आजी आहेतच. आता अख्ख्या घरभर डंका पिटतील बघा की आर्यामुळे अमोक वाचला, आर्यामुळे अमोक वाचला. आईसाहेब, तुम्हाला सांगते, ती पोरगी ना आपल्या समजांच्या डोक्यावर बसेल. अशी बरं डोक्यावर बसेल ग ती? मी आहे ना खमकी. अमुकच्या आयुष्यावर तिची सावली बी पडून देणार नाही मी. होय, आणि आता हे काम तू आणि मी मिळून करायचं. होय, प्रश्नच नाही. आणि मग सूर्योदयापूर्वी तिनं काळूमाईचं व्रत पुरं केलं. अरे शहरातली पोरं आहे ती, तिला ते जात्यावर दळणं, रिंगण आखणं माहितीच नाही रे. पण जरा बी मागं हटली नाही आणि काळूबाईचं व्रत पूर्ण केलं बघ तिनं. आणि म्हणून तर तुझा जीव वाचला. माझा गुरुजींवरही विश्वास नाही आहे आणि देवीवरही नाही. पण तेव्हा हे सगळं सांगूच नकोस प्लीज. तू माझ्यासाठी जे काही एफर्ट्स घेतलेस त्यासाठी थँक्स. आणि आमची तुमच्या पॉझिटिव्ह फील पॉवरमुळे माझा जीव वाचलाय. ते काय बी असेल, पण एक गोष्ट मात्र नक्की, अरे तुमचं लगीन साधं सुधं चार चौघांसारखं नाही. आपल्या काळूमाईनं बांधलेली लगीन गाठ आहे. तिचं काहीतरी हेतू असणारच बघ. गुरुजींच्या सांगण्यावरनं अमुकच्या लग्नाची गाठ बांधली आपण, पण ती आता सोडवायची वेळ आलेली आहे. गुरुजींना विचारणारच आहे मी, ती गाठ कशी सोडवायची ना, अमोघला यातनं कसा मोकळा करायचा. वय वय, गुरुजींना ना हे विचारून घेऊयाच आपण. पण आईसाहेब, तोवर ह्या पोरीला कसं झेलायचं? काही नाही करू शकणार ती.
आजपर्यंत तिनं शालिनीचा रुबाब पाहिलाय पण राग नाही पाहिला. आणि पोराच्या जीवावर उठल्यानंतर शालिनी काय करू शकते हे आज कळलंय तिला. बरं मग मी आता खोलीत जाते. हा, तुम्ही बसा गप्पा मार आणि काही लागलं तर मला हाक दे. हा, माझ्यासाठी इतकं सगळं का केलं? माझ्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास. जर तुला काही झालं असतं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकले नसते. आणि माझ्या भावाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे काही बरं वाईट झालं असतं तर मीही स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तुला वाचवत या सगळ्यात अडकलाय. संकेतला सोडवीन असा शब्द दिला होता तुला. आता संकेत सापडेपर्यंत तू जबाबदारी आहेस माझी. जेवण करून घे र. दादा मच्छर खूप चावतायत. तुम्ही काहीतरी कॉईल वगैरे लावा प्लीज. लय ना अजून काय र. प्लीज. ठीक आहे आणतो. आईसाहेबांनी सूप पाठवलं अमुक दादांसाठी. थांबा मी देते. सूप पिऊन घ्या. मी करते ते. ओके. संकेतचं काय झालं? कारण गोळी लागण्याआधी आणि त्यानंतर काय घडलं मला काहीच माहीत नाहीये. एवढी धडपड करून सुद्धा मी संकेतला नाही सोडू शकले. आणि माझ्यामुळे इट्स ओके. आय एम आउट ऑफ डेंजर नाव. पण आजीच्या म्हणण्याप्रमाणे तू घेतलेल्या एफर्ट्समुळे माझा जीव वाचवण्यात जसं तुला यश मिळालं तसंच यश संकेतला सोडवण्यात सुद्धा मिळवते.